सिल्वासामधील दुधनी धरणात बोट उलटून 5 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 26 प्रवाशांना वाचवण्यात आता यश आलंय। मृत्यू झालेले सर्व प्रवासी हे मुंबईचे आहेत असं कळतंय। बोटीत एकूण 31 प्रवासी प्रवास करत होते आणि ते सर्व मुंबईहून तिथे पिकनिकसाठी गेले होते। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने बोट बुडाल्याचं सांगण्यात येतंय। हे सर्व प्रवासी मुंबईहून पिकनिकसाठी सिल्वासामधील खानवेल रिसॉर्टमध्ये आले होते आणि या खानवेल रिसॉर्टची बोट घेऊन हे पर्यटक धरणात फिरायला गेले होते। वाचलेल्या सर्व पर्यटकांवरती सिल्वासामधीलच म्हणजेच विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये उपचार सध्या सुरू आहेत। या बोट दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत पल्लवी शाहा वय वर्ष 62, विना कमल भोला वय 54, बिपिन शाहा वय 68, पन्ना केतन शाहा वय 60, सुनीता प्रेमचंद्र कोठारी 62 अशी या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत। आले 5ही प्रवासी हे मुंबईचे होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले रिपोर्टर संतोष पाटील यांच्याकडून। संतोष, या पद्धतीने सिल्वासामध्ये ही घटना घडली आहे आणि पिकनिकला गेलेल्यावरती प्रवाशांवरती काळाने घाला घातलाय, काय नेमकं अधिक अपडेट देशील याविषयी? लिनल, मुख्यतः पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या बॉर्डरवर हे ठिकाण आहे। दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे। हे पर्यटनाचे ठिकाण आहे। सुट्टीच्या काळात लोक मुख्यतः मुंबई किंवा इतर ठिकाणाहून इथे पर्यटनासाठी येतात। काल अशीच मुंबईची जवळपास 30च्या वरती लोक होती, ती पर्यटनासाठी आली होती। खानवेल रिसॉर्टला थांबल्यानंतर संध्याकाळी ते खानवेल रिसॉर्टचीच बोट घेऊन त्या दुधनी डॅम मध्ये गेले। त्याच्यात खानवेल रिसॉर्टचा जो बोट हाकणारा माणूस होता तो सुद्धा होता। तर क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 31 लोक ह्या बोटीमध्ये बसली होती आणि त्याच्यामुळे बोट ती बुडाली आणि जवळपास 26 लोकांना तिथूनच्या त्या बोटीतल्या लोकांना अग्निशमन दल आणि ज्या तिथूनच्या आपत्कालीन व्यवस्था आहेत स्थानिक लोकांनी वाचवलं। मात्र 5 प्रवासी बुडाले, याच्यात 3 महिलांचा समावेश आहे। ह्याच्यामधले हे जे 5 लोक जे आहेत पर्यटक आहेत ते मुंबईचे बोरिवली आणि अंधेरी भागातले आहेत। रात्री उशिरा रेस्क्यू करून यांना काढण्यात आलं। साधारण 3 तास हे रेस्क्यू चाललं आणि त्यांना सध्या जे त्याच्यात हे होते अत्यवस्थ होते त्यांना विनोबा भावे रुग्णालय सिल्वासा येथे दाखल करण्यात आलेलं आहे। ओके, ही जवळजवळ म्हणजे आपण म्हणायला पाहिजे की रेस्क्यू ऑपरेशन नंतर 26 प्रवाशांना वाचवण्यात आहे, ते यश आलेलं आहे। दरम्यान यात 5 पर्यटकांचा मात्र बुडून मृत्यू झालाय। सिल्वासाच्या दुधनी धरणामध्ये ही घटना घडली आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने बोट बुडाल्याचं सध्या सांगण्यात येत आहे।